कोल्यांना पोचतोय जमीनदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यांना पोचतोय जमीनदर हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परेश भाई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज आजचा आपला जो ब्लॉग आहे तर बोईट फिशिंगवर होणार आहे. आणि साहिलचा जस्ट फोन आला होता की आपल्याला भरपूर असे बोईस मासे भेटले. तर मी तुम्हाला दाखवतो बघा. आमच्या इकडं नवमी झाली ना, अष्टमी सप्तमी नवमी की भरपूर असे बोईस मासले भेटते. तुम्हाला दाखवतो बघा बोईस मासे. हो बघा काय काम केले 25 बोईसचा. बाबा बाबा सगळं बाहेर भाव लॉलतंय. या बघा काय मी ब्लॉक करायला आले, भाव करायला नाही आलो. बघा काम खलास. कवा करायचा एवढा भाव. गाईज भावाचं ना काम केलंय, काम 25. तर आमच्या बरोबर भावांचा मिस्टर गेमर आहे, म्हणजे आमच्या वाशी गावांचाच मिस्टर गेमर आहे. त्याला भावाला नेलता त्यानेच काम 25 केले. भाव बघशाल तर येरो हुशार. आता भावाला काढले सुरुवात झाला तर भाव काढायला. पहिला बोईस कधी टप होती ना 3 टप. काढ र पटापट पटापट. बघा काय किती किलो झाला यो जाल. किती किलो आहे. 5 किलो. 5 किलो जास्ती करून शिशाची जेटीला भाव लागले. अजून जर उभरं नसतंय ना तर अजून जाल घातलं असतं. बोईस आणि डॉमा एकच झोल्यान काम 25. हल्ली काय भाव आहे. हल्ली भाव काय आहे. 80 रुपये किलो. यो श्रावण नव्हता पाहिजे होता. इज श्रावण आहे म्हणून या भावाची प्राइस आहे 80 रुपये किलो. आणि जर श्रावण नसला असता तर हाच 150 पर्यंत गेला असता. तर चला आता मी पण यांना थोडीफार मदत करतो भाव काढायला. नंतर मध्ये मध्ये तुम्हाला फुटेज दाखवतो ब्लॉगचं. कोल्यांना पोचतोय जमीनदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यांना पोचतोय जमीनदर. आपला मास्टर नाही का त्या चंद्रकांत नागपूर हात स्लो चालता. चंद्रकांत नागपूर नसतात. दोन्ही भरल्या. ही आमची शेतीवर कोल्यांना पोचतोय जमीनदर.
6 वाजता आलेलो, आता कालच दुसरा टप्पा अजून 1-1.5 टप होईल अजून. बघा अजून एक टप काढला आणि अजून काय आपला भाव कपन आहे. हो बघा आईसा वाटते का काट्या लागल्या, खतरनाक भाव लागले. तरी खालच्याच एटीला लागले, वरच्या एटीला अजिबात नाही लागलं, म्हणून तेवढा बरं आहे. आणि यो आमचा मिस्टर गेमर एक शिंगाली काढायला 20 मिनिटं लावत आहे. ते बघा गाईज 5:30 वाजता आलेलो आणि आता वाजल्यान 9 वाजलेत आणि मच्छर पण भरपूर आहे आणि त्यांनी जवळजवळ 50-60 किलो भाव नेला आणि अजून 60-70 किलो भाव काढायचा बाकी आहे. आणि मी पण घरी छोट्या भावाला खायला घेतला आहे भाव गाबोलीवाला निसून. तर आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि व्हायरल करा व्हिडिओला. आणि चॅनलवर जर कोणी आपले नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.